एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती कशीही असू द्या, कदाचित तुम्ही दुःखामध्ये असाल, कदाचित आपण आनंदामध्ये असू, कोणतीही परिस्थिती असू द्या, पण आपल्याला परमेश्वराला हाक मारत राहायची आहे. हालेलुया. आणि तोपर्यंत हाक मारत राहायची आहे जोपर्यंत उत्तर देत नाही, आणि तो उत्तर तो देतोच. कधी कधी असं होतं ना की आपल्याला आपली परिस्थिती इतकी मोठी वाटती, आपण परमेश्वराकडे पाहणं बंद करून टाकतो आणि त्या संकटाविषयी, त्या समस्येविषयी, त्या प्रॉब्लेम विषयीच आपण विचार करत राहतो. कसं होईल, कसं होईल, कसं होईल. प्रियांनो, आपल्याला हे नाही करायचंय. हालेलुया. प्रियांनो, दावीद राजा बोलतो ना की हे परमेश्वरा, तू माझ्या डोळ्यासमोर नित्य आहेस. तुमच्या संकटाला तुमच्या डोळ्यासमोर ठेवू नका, तुमच्या प्रॉब्लेमला तुमच्या डोळ्यासमोर ठेवू नका. जर तुम्ही तुमचं संकट, तुम्ही तुमचं प्रॉब्लेम जर तुम्ही फक्त त्याच्याकडे बघत असाल राहाल, तर तुमचं तोंड नेहमी उतरलेलं राहील, तुम्ही नेहमी दुःखी राहाल, नेहमी तुम्ही निराश राहाल. पण जर तुम्ही त्या संकटापेक्षा तुम्ही बोलाल, नाही, माझा प्रभू येशू मोठा आहे, हालेलुया, माझा देव अद्भुत कार्य करणार आहे, आणि हे संकट आहे पण मी याच्याकडे दुर्लक्ष करणार आहे आणि मी येशूकडे बघत राहणार. आमेन. हालेलुया. आणि प्रियांनो, जसं तुम्ही हे कराल, तुम्हाला समजणार पण नाही ते संकट कधी निघून गेलं, आणि आनंद तर तुम्ही करतच राहाल येशूमध्ये. हालेलुया. तर खरोखर प्रभूला खूप धन्यवाद. ही वेळ प्रियांनो, आपण आज प्रभूच्या वचनामध्ये जाऊया. आपलं बायबल आपण उंच करूया आणि आपण सर्वजण एक कबुली देऊया. सर्वजण माझ्या मागे बोला, आज मी परमेश्वराचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी माझे डोळे देवाच्या वचनावरून काढणार नाही. हे वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवणार आहे, आणि देवाच्या वचनावर मी दिवस आणि रात्र मनन करणार आहे. देवाचं वचन मला जीवन देणार आहे. माझ्या संबंध देहाला आरोग्य देणार आहे. त्या वचनाच्या द्वारे मी अशा झाडा समान बनणार आहे जे पाण्याच्या प्रवाहाजवळ आहे, आणि जे काही मी हाती घेणार आहे त्यामध्ये मी यशस्वी होणार आहे. धन्यवाद प्रभू येशू, तूच ते वचन आहेस जे देवाने मला दिलं, आणि तू नेहमी माझ्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करतोस, म्हणून धन्यवाद. हालेलुया. पित्या, सर्व महिमा, सर्व आदर, सर्व गौरव आम्ही तुला देतो. पित्या, आज इथं आलेल्या प्रत्येक तुझ्या लेकरांना पित्या समजणारा अंतःकरण दिलंस, ऐकणारे कान दिलेस, आम्ही धन्यवाद देतो. या वचनाविरुद्ध, तुझ्या लेकरांविरुद्ध कार्य करणाऱ्या दुष्ट शक्तींना आम्ही बांधून टाकत आहे. पित्या, प्रत्येक शब्द तुझ्या पवित्र आत्म्याने दिलास, माझ्या बुद्धीने नव्हे तर पित्या तू तुझ्या आत्म्याने तुझ्या लेकरांबरोबर बोललास. तुझं सत्य आम्हाला प्रत्येकाला प्रगट केलंस, आम्ही धन्यवाद देतो. ही पूर्ण वेळ पित्या आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. सर्व गौरव, सर्व सन्मान आणि सर्व महिमा आम्ही तुला देतो. येशूच्या नावामध्ये मागतो पित्या, आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, खरोखर आपलं जे बायबल आहे आणि आपला जो परमेश्वर आहे हा अद्भुत आहे. हालेलुया. त्याची जी बुद्धी आहे, त्याचं जे ज्ञान आहे, त्याची तुलना या जगातील कोणत्याही गोष्टी बरोबर आपण करू शकत. आमेन. आणि विशेष करून आपण पाहतो ना आता सध्या, हालेलुया, या वर्षामध्ये आपण पाहतो ना की जो समय चालू आहे, आणि हा समय खूप महत्वाचा आहे. मी नेहमी सांगत असतो, हालेलुया. आताच आपण जो तुतारीचा सण आपण साजरा केला, हालेलुया. आणि
तुम्हाला माहिती आहे प्रियांनो की पूर्ण जे वर्ष आहे ना, एका वर्षामध्ये देवाने असं अद्भुत रीतीने त्याचं जे वचन आणि त्याचे जे नेमलेले समय नेमलेले आहेत की एका वर्षामध्ये जगाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जी प्रत्येक घटना होणार आहे, प्रत्येक वर्षामध्ये देव दाखवतो. हालेलुया. म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये देव काय दाखवणार आहे की येशूचं बलिदान कसं झालं. हालेलुया. बलांडचं आणि मग येशूला पुरण्यात आलं. हालेलुया. बेखमीर भाकरीचं सण. मग तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जीवन झाला. हालेलुया. प्रथम फळाचा सण. मग पेंटिकॉस्टच्या दिवशी देवाचा पवित्र आत्मा उतरून आला. हालेलुया. पाचवी गोष्ट प्रियांनो ना की शेवटची तुतारी वाजल. आत्ताच आपण तो सण साजरा केला. हालेलुया. आणि त्या शेवटची तुतारी जशी वाजल, बायबल सांगतं जे मेलेले ते जिवंत होतील, जे जिवंत आहेत ते बदलून जातील. आणि प्रियांनो आपण प्रभू येशूकडं त्या घरामध्ये जाऊ जे येशूने आपल्यासाठी बनवलेले. आमेन. हालेलुया. पण इतकंच नव्हे तर प्रियांनो, म्हणजे एक गोष्ट प्रत्येक वर्षामध्ये जसं एक आपण पाहतो ना की एक सायकल असते ना की पूर्ण वर्षामध्ये ते प्रत्येक जी घटना पुढे होणार आहे परमेश्वर आपल्याला दाखवतो. आणि त्याची इच्छा आहे की आपण ते समजून घ्यावं. हालेलुया. आता यामाग कारण काय? आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो ना. किती जण शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये गेलेले? शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये तुम्ही गेला. हालेलुया. तर प्रियांनो, जर तुम्ही शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये गेला असाल तर ज्यावेळेस जो पण व्यक्ती शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये गेलेला आहे, काय असतं? प्रत्येक दिवसाचा काय असतो? वेळा पत्रक असतं. तुम्ही कोणतं पण पुस्तक घेऊन तुम्ही स्कूलमध्ये किंवा तुम्ही कॉलेजमध्ये जात, तुम्ही एक पुस्तक घेतलं आणि मग तो शिक्षकाला तो दुसरं शिकवायला लागला, आहे की नाही? पण आपण पाहतो असं नसतं. म्हणून प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये काय होतं? पहिलाच टाइम टेबल देण्यात येतो की सोमवारी पहिला पिरियड हा आहे. पहिला पिरियड इंग्लिशचा होईल, दुसरा पिरियड गणिताचा होईल, तिसरा पिरियड मग सायन्सचा होईल. हालेलुया. त्याचे सर्व वेळापत्रक हे देण्यात येतं. बरोबर आहे? तसंच देवाने आपल्याला ह्या पूर्ण जगाचं वेळापत्रक दिलेलं आहे. हालेलुया. बरं, तुम्ही बोलाल का हे वेळापत्रक देवाने का दिलं? देवाने आपल्याला हे वेळापत्रक का दिलं? तुम्हाला माहितीये, जर आपल्याला एखादी गोष्ट माहितीये काय होणार आहे, तर आपण तयारी करू शकतो. काय करू शकतो? म्हणजे विचार करा ना, जर तुम्हाला टाइम टेबल माहितीये, उद्या इंग्लिशचा पिरियड आहे, मग सायन्सचा पिरियड आहे, मग हिंदी आहे, तर आपण काय करतो? आदल्या दिवशीच आपली तयारी करतो. जे सर्व आपण पाहतो शाळेमध्ये, जे सर्व आपण पाहतो ना, जे पिरियड होणार आहेत, तेच पुस्तकं आपण घेतो आणि शाळेला जातो. पण त्याच रीतीने परमेश्वराने प्रियांनो ना त्याचे समय त्याने नेमलेले आपण पाहतो, त्याने सण किंवा एक वेळापत्रक दिलेला आहे की या जगामध्ये काय होणार आहे. हालेलुया. या जगातील प्रत्येक गोष्ट कशी पुढे हलणार आहे. हालेलुया. आणि प्रियांनो, परमेश्वराने हे सर्व आपल्याला यासाठी प्रगट केलेले आहे की तुम्ही आणि मी
तयार असावं. काय असावं? तयार असावं. कारण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, बायबल सांगतं येशू येणार आहे आणि कुणाला घेऊन जाणार आहे? जे तयार आहेत. जे तयार नाहीयेत त्यांना येशू घेऊन जाणार नाही. म्हणूनच बायबल मध्ये म्हटलेलं बोलावलेले पुष्कळ आहेत. बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो, परमेश्वर हा किती चांगला परमेश्वर आहे की त्याने आपल्याला या सर्व गोष्टी प्रगट केलेल्या आहेत. कशासाठी? कारण प्रियांनो त्याची इच्छा नाहीये एकाही माणसाचा नाश व्हावा. म्हणजे विचार करा, प्रत्येक वर्षामध्ये हालेलुया. तुम्हाला माहितीये आता जो समय चालू आहे ना, याला 40 दिवसांचा उपासाचा समय, इलूल महिन्याचा समय. आणि या समयामध्ये आपण पाहतो ना, जे यहुदी लोक आणि आपण आपल्या चर्च मध्ये देखील उपास प्रार्थना करतो. काही लोकांनी, तुम्हाला माहिती आहे की उपास प्रार्थना करत आहात तुम्ही, मला माहिती आहे. हालेलुया. आणि खरोखर या उपास प्रार्थनेच्या द्वारे आपण काय करत आहे? स्वतःची तयारी करत आहे. हालेलुया. आहे की नाही? मागच्या त्या दिवशी मी सांगितलं ना, जो तुतारीचा सण आहे त्या दिवशी, हालेलुया, आहे की नाही, की आपलं बायबलमध्ये असं म्हटलं ना की आपलं लक्ष हे वरील गोष्टींवर पाहिजे. कुठं पाहिजे? बायबलमध्ये असं म्हटलं ना, वरील गोष्टींकडे लक्ष लावा, खालील गोष्टींकडे लावू नका. आणि या उपास समयामध्ये हालेलुया प्रियांनो, आपण उपास करतो, आपण प्रार्थना करतो, आपण देवाचं वचन वाचतो, आपण अधिक आणि अधिक देवाच्या उपस्थितीमध्ये राहतो, देवाची सेवा करतो. हालेलुया. आपण देवाच्या जवळ 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 जाण्याचा प्रयत्न करतो. कारण बायबलमध्ये काय म्हटलं? पहिल्यांदा तुम्ही देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा. हालेलुया. तर प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची, सर्वात पहिली गोष्ट काय? आपल्याला रोज परमेश्वराचा झटून शोध करायचा आहे. हालेलुया. आणि या वेळेमध्ये प्रियांनो, विशेष करून ना, जो आता या वर्षामध्ये जो सुरू आहे, हालेलुया, तर आपण काय करत आहे? आपण या सर्व गोष्टी करत आहे यासाठी की आपण येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी आपण नेहमी तयार असावं. काय असावं? आपण तयार असावं. हालेलुया. हालेलुया. आता प्रियांनो, माग आपण पाहिलं ना, मागच्या आठवड्यामध्ये पण ऍक्च्युली आता जो संदेश होता, जरी ते देवाचे सेवक बाहेर देशावरून आले होते, पण प्रियांनो तुम्हाला माहिती आहे का, त्यांनी बरोबर पश्चातापाचा संदेश दिला. मागच्या संडेला संदेश काय होता? जर तुम्हाला देवाचं गौरव पाहिजे, तुम्हाला आठवतं ना त्यांनी काय संदेश दिला? आहे की नाही? आपण पाहतो काबोध. काबोध म्हणजे काय? देवाचं गौरव, देवाची उपस्थिती आपल्या बरोबर असते. पण अनेकांच्या जीवनामध्ये ही जी परमेश्वराची उपस्थिती आहे, परमेश्वराचं जे गौरव आहे, हे निघून गेले. कशामुळं? पाप केल्यामुळं. जसं आपण पाहतो, जो शमशोन, त्याने काय केलं? त्याच्यावर देवाचं सामर्थ्य होतं, पण तो व्यभिचार करत राहिला. देवाच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी केलं नाही. आणि त्यावेळेस काय झालं? देवाचा जो अभिषेक होता, देवाचं जे सामर्थ्य होतं, ते निघून गेलं. या शमशोनाला पकडण्यात आलं आणि तो बलिष्ठी लोकांचा काय झाला? गुलाम. त्याचे डोळे फोडून टाकले. तुम्हाला माहितीये, जे लोक पापामध्ये आपले जीवन जगतील, जे लोक देवाच्या उपस्थितीमध्ये आपले जीवन जगणार नाही, काय होईल? देवाची उपस्थिती, देवाचा आत्मा, देवाचा पवित्र सामर्थ्य त्यांच्या जीवनामधून निघून जाईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनामधून निघून गेलं तर तुम्ही कधी विजयी आणि आशीर्वादित होऊ शकत नाही. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, जे इस्रायल लोक
है ना, त्यांच्या बरोबर देव होता आणि जोपर्यंत त्यांच्या बरोबर देव असायचा प्रत्येक लढाईमध्ये त्यांना विजय मिळत होता. पण ज्यावेळेस त्यांनी पाप केलं, ज्यावेळेस त्यांनी मूर्ती पूजा केली, त्यांनी देवाला सोडून टाकलं, लढायला गेले हारले, लढायला गेले हारले, लढायला गेले. हालेलुया, हालेलुया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय? देवाचा पवित्र आत्मा, देवाचं गौरव, देवाची उपस्थिती. हालेलुया. जर देवाचं गौरव तुमच्यावर आहे, देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनावर आहे, तर तुम्ही विजयातून विजयामध्ये, आशीर्वादातून आशीर्वादामध्ये तुम्ही पुढं आणि पुढं जाणार आहात. हालेलुया. जो व्यक्ती नेहमी, तुम्हाला माहितीये का, देवाच्या आत्म्याने भरलेलं जीवन जगतो, तुम्हाला माहितीये का, त्याच्या जीवनामध्ये उन्नती आणि उन्नतीच होती, प्रगती आणि प्रगतीच होती. आपल्या चर्चमध्ये अनेक असे भाऊ आणि बहिणी मी बघतो, हालेलुया, ते देवाच्या भयामध्ये चालतात, देवाच्या वचनाप्रमाणे चालतात आणि मी त्यांच्या जीवनामधल्या साक्ष पाहते. देव नेहमी त्यांना उंच आणि उंच करत. हालेलुया. काय एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, तुम्ही पास्टरला फसवू शकता पण पवित्र आत्म्याला फसवू शकत नाही. सर्व जगाला तुम्ही फसवू शकता पण तुम्ही देवाला फसवू शकत नाही. देव सगळं पाहतो, आतमध्ये काय लपलेलं आहे. आणि म्हणून आपण मागच्या वेळेस जो संदेश ऐकला होता तो संदेश काय? पश्चाताप करा, आपलं पाप कबूल करून सोडून टाका. कारण जर तुम्ही ते पाप धरून ठेवलं, त्या पापामुळे काय होणार आहे? परमेश्वराचं गौरव, परमेश्वराची उपस्थिती निघून जाणार आहे. आणि जर परमेश्वराची उपस्थिती निघून गेली, देवाचे आशीर्वाद निघून जाणार. देव तुमच्या जीवनामध्ये प्रियांनो कार्य करू शकत नाही. आपल्याला माहिती नाही, इथंच वचन लिहिलं, बलाने नव्हे पराक्रमाने तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. या जगामध्ये जे प्रत्येक कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने, आपला परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करतो, ते पवित्र आत्म्याच्या द्वारे करतो. हालेलुया. तर हा पूर्ण संदेश मागच्या वेळेस आपण बघितला. हालेलुया. तर प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे प्रियांनो ना, म्हणून आपण पाहतो ना की हे जे सर्व दिवस जे परमेश्वराने नेमलेले आहेत, हालेलुया, हा जो समय, हा विशेष समय यासाठी आहे की आपण स्वतःची तयारी करावी. आपल्या जीवनामध्ये जर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या देवाला आवडत नाहीयेत, तर त्या आपण सोडून टाकाव्या. हालेलुया. एक खूप मोठं उदाहरण तुम्हाला माहिती आहे की जो तुतारीचा सण होता ना, त्या तुतारीच्या सणाच्या दिवशी अनेक अद्भुत घटना घडल्या. एक घटना ही घडली माहिती तुम्हाला, या तुतारीच्या सणाच्या वेळेस परमेश्वराने जो अब्राहम होता त्याला इसाकाला अर्पण करायला लावलं. तुतारीच्या सणाच्या वेळेस काय केलं? परमेश्वराने इसाकाला अर्पण करायला लावलं. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती आहे अशा अनेक, इवन तुतारीच्या सणाच्या वेळेस एक घटना झाली. तुम्हाला माहिती आहे का की जो आपण पाहतो योसेफ जेलमध्ये होता. योसेफ कुठं होता? जेलमध्ये होता. पण तुतारीच्या सणाच्या वेळेस परमेश्वराने त्याला त्या जेलमधून काढलं आणि त्याला फारो समोर उभं केलं. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, हा जो सर्व समय, हे जे सर्व आपण पाहतो ना की जे वेळ आहेत, हे विशेष वेळ आहेत. हालेलुया. असं बोलतात ना, या समयामध्ये, या वेळेमध्ये तुम्हाला माहिती आहे राजा हा युजली कुठं असतो? राजमहालामध्ये त्याच्या सिंहासनावर बसलेला असतो, त्याच्या राजमहालामध्ये बसलेला असतो. पण यहुदी लोक असं बोलतात ना की परमेश्वर या समयामध्ये, आता जो इलूलचा महिना जो चालू आहे आणि जे सर्व तुतारीचा सण, आणि आपण पाहतो आता
प्रायश्चित्ताचा दिवस येणार आहे आणि मग कोणता सण? मंडपांचा सण. हालेलुया. या समयामध्ये जो राजा हा राजमहालामध्ये सिंहासनावर बसलेला नाहीये, तर तो शेतामध्ये त्याच्या लोकांना भेटण्यासाठी येत आहे. हालेलुया. आणि आपल्याला पण प्रयत्न करायचा आहे की आपण त्याच्या जवळ जावं आणि त्याला भेटावं. आणि ह्या समयामध्ये, म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं ना, उदाहरण दिलं. काय उदाहरण दिलं? की जो योसेफ एका दिवसामध्ये त्याची परिस्थिती बदलली. एका दिवसामध्ये तो कैदी होता जेलमध्ये, पण दुसऱ्या क्षणाला तो मिस्र देशाचा आपण पाहतो पंतप्रधान बनला. हालेलुया. तर हा जो सीझन आहे प्रियांनो, याच्यामध्ये अचानक तुमचं प्रमोशन होऊ शकतं. हालेलुया. पण यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला तयारी करावी लागेल. हालेलुया. जशी आपण पाहतो की अब्राहमाला तयारी करावी लागली. कुणाला तयारी करावी लागली? तुम्हाला माहितीये, जो अब्राहम आहे तो ज्यावेळेस 100 वर्षाचा होता. किती वर्षाचा? 100 वर्षाचा होता. त्यावेळेस देवाने काय केलं? त्याला त्याचा पुत्र दिला. त्याची जी पत्नी 93 वर्षाची ती म्हातारी होती, त्यांना मूलबाळ होणं अशक्य होतं. पण ज्यावेळेस तो 100 वर्षाचा झाला, देवाने त्यांना काय केलं? संतती देऊन आशीर्वादित केलं. आता विचार करा, 100व्या वर्षी त्याला एकुलता एक मुलगा झालेला आहे. देवाने 25 वर्षापूर्वी त्याला सांगितलं, हालेलुया, मी तुला बाळ देणार आहे. आणि देवाने ते अभिवचन पूर्ण केलं. इसाक जन्माला आला. हालेलुया. आणि त्यावेळेस काय झालं? अब्राहम आणि सारा यांचं पूर्ण लक्ष त्या बाळाकडे होतं. दिवस आणि रात्र त्यांच्या तोंडामध्ये काय होतं? इसाक, 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 इसाक. देवाने आशीर्वादित केलं होतं ना. हालेलुया. देव पण कधी कधी आपल्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार करतो. देव आपल्याला आशीर्वादित करतो. आणि प्रियांनो, अनेकदा असं होतं की आपण त्या आशीर्वादामध्ये इतकं गुंग होऊन जातो, इतकं गळून जातो, हालेलुया, की आपण देवाला विसरायला. हालेलुया. इसाक, 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 इसाक. अब्रामाच्या तोंडामध्ये, साराच्या तोंडामध्ये इसाक, इसाक. माझ्या म्हातारपणचा मुलगा, देवाने मला आशीर्वादित केलं. इसाक, इसाक. देवाने बघितलं, 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 बघितलं. का तुम्हाला माहिती, देव मूर्तीपूजक लोकांना आशीर्वाद देऊ शकत नाही. देव जे त्याला प्रथम स्थान देत नाहीत त्यांना आशीर्वाद देऊ शकत नाही. आणि देव अब्राहमाला बोलला, अब्राहमा, अब्राहमा, तुझा एकुलता एक प्रिय, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक याला घे आणि त्या मोर्या डोंगरावर जा आणि त्याला माझ्या प्रीत्यार्थ अर्पण कर. काय कर? अर्पण कर. हालेलुया. पण एक खूप छान गोष्ट आहे ना अब्राहमाच्या जीवनाची. हालेलुया. अब्राहम याने बोलला, देवा तूच तर मला पुत्र दिलास, 100व्या वर्षी तू मला हा मुलगा दिलास. हालेलुया. आता तू का मला मागत आहेस त्याला? दुसरं माग, माझा जीव माग, दुसरं काहीतरी माग, सोनं माग, चांदी माग. तर देवाने बरोबर काय मागितलं? जे अब्राहम आणि साराच्या अंतःकरणामध्ये प्रथम झालं.
सर्वात पहिलं स्थान कुणाच्या, अब्राहम आणि साराच्या अंतःकरणामध्ये कुणाला होतं? इसाक. हालेलुया. आणि मग तुम्हाला माहिती आहे प्रियांनो की खरोखर अब्राहम बोलला, परमेश्वरा तुझी इच्छा आहे का मी इसाकाला अर्पण करावं? त्याने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला घेतलं, त्याच्या 3 सेवकांना तो घेऊन गेला आणि प्रियांनो मग त्याच्या सेवकांना त्याने लांब ठेवलं आणि तो इसहाक आणि अब्राहम त्या डोंगरावर गेला. त्याने एक वेदी तयार केली, कारण प्रियांनो बली अशी द्यायची होती की पहिलं तुम्हाला माहिती काय करावं लागणार आहे की एक वेदी बांधावं लागल लाकडाची, त्याच्यानंतर इसाकाला मारून टाकावं लागल, त्याचं रक्त अर्पण करावं लागल आणि मग त्याच्यानंतर त्याला आग लावायची. त्याला काय करायचंय? होमार्पण, त्याला जाळून टाकायचं. आता विचार करा, एका बापाला, कुणाला? हालेलुया, त्याचा सर्वात तुझा प्रिय इसहाक. हालेलुया. प्रियांनो विचार करा, अब्राहमाने त्याच्या प्रिय इसाकाला घेतलं, डोंगरावर गेला, तिथे वेदी बांधली. त्याचा मुलगा विचारत होता, पप्पा आपल्याकडं जनावरच नाहीये अर्पण करायला, आपण काय अर्पण करणार? आणि त्यावेळेस अब्राहम बोलला, परमेश्वर आपल्याला पुरवील. हालेलुया. तुम्हाला माहितीये अब्राहमाने ती वेदी बांधली, जी अद्भुत गोष्ट त्याच्यानंतर ही झाली. तुम्हाला माहितीये इसाक जवळजवळ 13-14 वर्षाचा होता. अब्राहम हा 113-14 वर्षाचा होता, इसाक 13 वर्षाचा होता. आता तुम्ही मला सांगा, 13-14 वर्षाचा जो मुलगा त्याच्यामध्ये किती शक्ती असते आणि 113 वर्षाचा माणूस त्याच्यामध्ये किती शक्ती असते? तुम्हाला माहितीये की अब्राहमाने जो इसाक आहे त्याचे हात बांधले, त्याचे पाय बांधले. इसाकाला समजलं आता कुणाला अर्पण करायचंय? त्याला स्वतःला. हालेलुया. इसाकाला जर पाहिजे असतं त्याने अब्राहमाला ढकललं असतं आणि पळून गेला असता ना. पण तुम्हाला माहिती आहे प्रियानो, इसाक हा येशूचं प्रतीक आहे. हालेलुया. येशूला त्या वधस्तंभावर मारण्यात आलं, त्याच्या हातामध्ये पायामध्ये खिळे टोकण्यात आले. तुम्हाला माहितीये येशूमध्ये इतकं सामर्थ्य, येशूमध्ये इतकी शक्ती. येशू जर फक्त एक शब्द बोलला असता, हे सर्व सैनिक जळून खाक होऊन जा, नष्ट होऊन जा, ते त्या क्षणी सर्व जळून खाक झाले असते. तर येशूने असं केलं नाही. हालेलुया. हालेलुया. कारण येशू हा नेहमी पित्याची वाणी ऐकतो. देवाचा पुत्र हा नेहमी देव पित्याच्या अधीन राहतो. आणि म्हणून बायबलमध्ये पण काय लिहिलं? मुलांनो आपल्या आईबापांच्या अधीन असा. सर्व गोष्टींमध्ये प्रत्येक लेकरांनी आपल्या आईवडिलांच्या अधीन राहायला पाहिजे. हालेलुया. प्रियांनो, इसाकाला बांधलं, त्याचे पाय बांधले, त्याला त्या वेदीवर, त्या लाकडावर त्याने ठेवलं. त्याने सुरा घेतला आणि सुरा घेऊन वर केला. आता खाली करणार, त्याची मान छाटून टाकणार. स्वर्गातून वाणी झाली, अब्राहमा अब्राहमा थांब. आता मला समजलं हालेलुया की तू सर्वात जास्त माझ्यावर प्रेम करतोस. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या देवाला मनुष्य बळी चालतच नाही. कारण आपल्या देवाने आज्ञा दिली, खून करू नकोस. पण ती परीक्षा होती. अब्राहमाची काय होती? परीक्षा होती. आणि त्या परीक्षेमध्ये अब्राहम पास झाला. आणि ती परीक्षा काय होती? हालेलुया. तुमच्या अंतःकरणामध्ये पहिलं कोण आहे?
हालेलुया. प्रियांनो, ज्यावेळेस अब्राहम ती परीक्षा पास झाला, जर तुम्ही बायबलमध्ये वाचला, आपण वाचूया मला असं वाटतं, कारण हे खूप महत्वाचं वचन आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या जीवनामध्ये पण अशा परीक्षा देव घेत असतो. देव शोधत असतो, देव आपला अंतःकरण पाहत असतो, आपण कुणाला पहिलं स्थान देतोय. हालेलुया. ओके, यावेळेस आपण उत्पत्ती याचा 22 अध्याय, उत्पत्ती याचा 22 अध्याय आणि यावेळेस आपण 11 पासून सुरुवात करूया आणि 17 पर्यंत वचन वाचूया. 11 पासून ते 17 पर्यंत. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्रामा, अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या पुत्रास, आपल्या एकुलत्या एका पुत्रासही मला अर्पण्यास मागे पुढे पाहिले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणार आहेस हे मला दिसून आले. तेव्हा अब्रामाने डोळे वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्रामाने तो घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि अब्रामाने त्या स्थानाचे नाव यावे इरे, परमेश्वर पाहून देईल, असे ठेविले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्रामाला दुसऱ्याने हाक मारून म्हटले, परमेश्वर म्हणतो, मी आपली शपथ वाहून सांगतो की तू हे कृत्य केले, आपल्या पुत्रास, आपल्या एकुलत्या एका पुत्रास अर्पण्यास तू मागे पुढे पाहिले नाही. यास्तव मी तुझे कल्याण करीनच करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्र तीरींच्या वाळू इतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करीन. हालेलुया. तर प्रियानी, आपण पाहतो परमेश्वर अब्राहमाला काय बोलला. परमेश्वर आपण पाहतो ना, तू देवदूत म्हटला, तू मुलावर आपला हात चालू नकोस, त्याला काही करू नकोस. आणि मग पुढे आपण पाहतो ना की आपल्या एकुलत्या एक मुलालाही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, यावरून तू देवाला भिवून चालणार आहेस हे मला कळले. हालेलुया. तर प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे अब्रामाने काय केलं, त्याच्या एकुलत्या एक पुत्राला देखील अर्पण करण्यासाठी त्याने माग पुढे पाहिलं नाही. त्याने त्याच्या जीवनामध्ये पहिलं स्थान परमेश्वराला दिलं. त्याने पहिलं स्थान त्याच्या मुलाला, त्याच्या बायकोला, त्याची बायकोला जर समजलं असतं कदाचित साराला, तिने त्याला पाठवूच दिलं नसतं. हालेलुया. पण विचार करा, अब्राहम, हालेलुया ना, त्याने त्याच्या बायकोला सांगितलंच नाही, कारण त्याला परमेश्वराची आज्ञा पूर्ण करायची. आमेन. हालेलुया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो वेळ आहे आपल्या जीवनामध्ये, हा वेळ कशासाठी माहिती तुम्हाला? आपण उपवास करतो, प्रार्थना करतो आणि आपल्या जीवनामध्ये जे इसहाक आहेत, आपल्या जीवनामध्ये ज्या सर्वांनी देवाची जागा घेतली, तो माणूस असेल, तुमचा प्रिय माणूस कोणतरी असेल की जो तुमच्या डोळ्यासमोर दिवस आणि रात्र येशूपेक्षा जास्त प्रिय झालाय, किंवा तो पैसा असू शकतो की तो पैसा इतका प्रिय झालाय येशूपेक्षा जास्त. अनेकांसाठी अनेक गोष्टी देवापेक्षा प्रिय बनून जातात. ज्यावेळेस ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला देवापेक्षा प्रिय बनतात, त्यावेळेस काय होतं माहिती तुम्हाला? हालेलुया. आपण मूर्ती पूजक बनून जातो.
जशी येशूची जागा माणसाला, पैशाला, गोष्टींना, जगाला आपण देतो. आपला मित्र काय म्हणतो हे जास्त महत्वाचं आहे देवाच्या वचनापेक्षा, आहे की नाही? आणि मग तुम्हाला माहितीये देवाचा जो आशीर्वाद आहे, देवाचं जे गौरव आहे, देवाचं जे सामर्थ्य आहे आपल्या जीवनावरून हटायला लागतं. पण हा जो वेळ आहे ज्याला इलूलचा महिना बोलतात, हालेलुया, परमेश्वराने विशेष करून हा वेळ आपल्याला यासाठी दिला की आपण शोधावं आपल्या अंतःकरणामध्ये अशा काही गोष्टी आहेत का. हालेलुया. आणि जसं अब्राहमाने ते अर्पण केलं, आपल्याला देखील ती प्रत्येक गोष्ट देवाला आवडत नाही ते अर्पण करून टाकायचं. हालेलुया. आज अनेक अद्भुत साक्ष आपण ऐकल्या. आणि खरोखर प्रियानो, काही लोकांना कोणती सवय असेल आणि ती सवय ना, जसं आंटीने आज साक्ष दिली की त्यांना जी तंबाखूची सवय होती इतकी भयंकर, सारखं सारखं त्या तंबाखू खायच्या. ज्यावेळेस त्यांना सत्य समजलं नाही, हालेलुया, माझ्या देवाला ही गोष्ट आवडत नाही, मला हे व्यसन करायचं नाही, हालेलुया, माझ्या देवाला ही गोष्ट आवडत नाही, माझं शरीर हे येशूचं मंदिर आहे, हालेलुया. आणि त्यांनी निश्चय केला आणि त्यांनी ते सोडून टाकलं, पश्चाताप केला. पण आज आपण पाहतो ना की अनेक जण असे पण आहेत, आज अनेक वर्ष झाले त्यांनी येशूवर विश्वास ठेवलाय, येशूच्या मार्गामध्ये चालतात, पण तरी पण अशा अनेक गोष्टी, असं व्यसन त्यांच्या मागे आहे. तर प्रियाने, ही वेळ आहे त्या इसाकाला मारण्याची. कशाची वेळ आहे? जर तुम्ही परीक्षेमध्ये पास झाला, जसा अब्राहम परीक्षेमध्ये काय झाला? पास झाला. देव परमेश्वर त्याला काय म्हटलं ऐका. परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलेस, आपल्या मुलाला, आपल्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, मी तुला आशीर्वादित करीनच करीन व तुझ्या संतानाची वृद्धीच वृद्धी करून मी आकाशातील ताऱ्या इतके व समुद्राच्या तीराच्या वाळू इतके होईल असे मी करीन. आमेन. तर प्रिया, इथं बायबल काय सांगतं? परमेश्वर इथं बोलतो, मी तुला आशीर्वाद आशीर्वाद देईन. सर बोला, आशीर्वाद आशीर्वाद देईन. पुन्हा बोला, आशीर्वाद आशीर्वाद देईन. दुप्पट आशीर्वाद. कसा आशीर्वाद? जर तुम्ही इसाकाला अर्पण केलं, जी गोष्ट येशूपेक्षा जास्त ना आपल्या अंतःकरणामध्ये, तिला जर आपण अर्पण करून टाकलं, आपण त्या इसाकाला मारून टाकलं, तर आज स्वर्गातून वाणी होईल, हालेलुया, माझ्या मुली, माझ्या मुला, हालेलुया, मी तुला आशीर्वाद आशीर्वाद देणार आहे, मी तुझी वृद्धी आणि वृद्धी करणार आहे, हालेलुया. पण जर आपण त्या इसाकाला तसंच ठेवलं, त्या गोष्टीला तसंच ठेवलं, हालेलुया, तर काय होणार आहे माहिती तुम्हाला? काहीच नाही होणार आहे. अधोगती होणार आहे. तुम्ही बोलाल, मी तर चर्च मध्ये येतो. सर्व अनेक लोक चर्च मध्ये येतात, प्रार्थना करतात, वर्शिप पण करतात, हालेलुया, बायबल पण वाचतात, पण फक्त बायबल प्रमाणे आचरण करत, वचनाप्रमाणे इसाकाला अर्पण करायला तयार नाही, पाप सोडायला तयार नाही. काय होणार आहे? काहीच नाही होणार आहे. काय होणार आहे का? काहीच नाही होणार आहे. आणि मग म्हणून आपण हे समजून घेऊया प्रियांनो, हालेलुया, आपण ज्या समयामध्ये आहोत, हा जो समय, मी जसं तुम्हाला सांगितलं ना, योसेफ कुठं होता? जेलमध्ये.
पण त्या जेलमधून त्याला लगेच महालामध्ये नेण्यात आलं. या वेळेमध्ये जर तुम्ही आणि मी आपल्या जीवनामधल्या जे पण इसाक आहे, जे पण पाप आहे, जी पण लबाडी आहे, ज्या पण गोष्टी देवाला आवडत नाही, जर आपण त्या टाकून दिल्या आणि आपण पश्चाताप केला, आपण देवाकडे वळालो, कारण हा जो समय, हा कोणता समय? तेशुवा म्हणजे देवाकडे वळण्याचा समय, आपलं पाप सोडून देवाकडे वळण्याचा समय. हालेलुया. ना मूर्त्या तोडून येशूला प्रथम स्थान देण्याचा समय. हालेलुया. आणि जर तुम्ही हे केलं, जसं परमेश्वराने काय केलं? योसेफाला त्या महालामध्ये नेलं. देव तुम्हाला या वर्षामध्ये महालामध्ये नेणार आहे, आशीर्वादामध्ये नेणार आहे, कृपेमध्ये नेणार आहे. हालेलुया. हालेलुया. अशा रीतीने, म्हणून मी तुम्हाला सांगतो ना, जे बायबलचे जे नेमलेले समय, बायबलच्या ज्या नेमलेल्या ज्या गोष्टी आहेत, या अशाच नाही आहेत. तुम्ही प्रत्येक वर्षातून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उन्नती, आशीर्वाद यामध्ये वाढवू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला पास व्हावा लागेल. हालेलुया. देव तुम्हाला काय सांगेल आणि ते तुम्हाला करावं लागेल. मी एक खरी साक्ष सांगतो. एक देवाचे सेवक मिशनरी होते आणि त्यांची पत्नी होती, आणि या देवाच्या सेवकाने तुम्हाला माहिती काय केलं? त्यांच्या पत्नीला एक हिऱ्याची अंगठी विकत घेतली आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला त्याच्या पत्नीला त्याने ती हिऱ्याची अंगठी बक्षीस म्हणून दिली. हालेलुया. आणि मग एकदा असं झालं प्रियांनो, की त्यांच्या चर्च मध्ये एक दुसरा मिशनरी आला ना, त्याला दुसऱ्या देशामध्ये जाऊन लोकांना सुवार्ता सांगायचं होतं, देवाचं कार्य करायचं होतं. आणि तो बोलला, मला देवाची सेवा करायला मदत करा, तुम्ही तुमच्या पैशाने, तुमच्या जे पण आहे तुम्ही द्या, यासाठी की मी त्या बाहेर देशामध्ये जावं आणि तिथं जाऊन देवाची सुवार्ता सांगावी. आता प्रियांनो, ही जी बहीण होती, हालेलुया, तिला देवाचा पवित्र आत्मा बोलला, माझ्या मुली तुझी हिऱ्याची अंगठी काढ आणि ऑफरिंग मध्ये दे. ती बोलली, देवा असं कसं करू? ही काय साधी अंगठी नाहीये. ही जर अशीच अंगठी असती तर काय नाही ना, पण ह्याच्या बरोबर माझ्या भावना जुडलेल्या आहेत. काय जुडलेले? हे फक्त माझ्या नवऱ्याने मला फक्त गिफ्ट दिलं नाहीये, ही अंगठी माझ्या नवऱ्याने माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला त्याची ना प्रेम प्रगट करून त्यांनी ही अंगठी दिलेली आहे. आणि परमेश्वर आता तू मला सांगतोय की या इसाकाला घे, या अंगठीला घे आणि देऊन टाक. तर प्रियांनो, खरोखर ही जी बहीण आहे ती प्रार्थना करत राहिली आणि तिने प्रार्थना करत राहिली आणि देव तिला बोलत राहिला, देवाचा आत्मा बोलत राहिला, नाही ती अंगठी देऊन टाक. हालेलुया. तिने देवाची वाणी ऐकली, तिने ते हिऱ्याची अंगठी काढली आणि ऑफरिंग मध्ये देऊन टाकली. इसहाक. कधी कधी काय होतं माहिती तुम्हाला? येशूपेक्षा जास्त आपण अंगठीवर प्रेम करायला लागतो, माणसावर प्रेम करायला लागतो, गोष्टींवर प्रेम करायला लागतो. तर प्रियांनो, येशूमध्ये आणि आपल्यामध्ये कोणच मध्ये नकोय. येशूमध्ये आणि आपल्यामध्ये ना चॅनल क्लिअर पाहिजे. म्हणजे काय होतं ना, त्याची वाणी आपण ऐकू शकतो, त्याचे आशीर्वाद आपण प्राप्त करू शकतो. पण जर ही अंगठीमध्ये आहे आणि माझ्यामध्ये, येशूमध्ये किंवा कोणता माणूस आमच्यामध्ये, तर तो एक अडखळ बनून जातो. देवाचे आशीर्वाद यायला आपल्या जीवनामध्ये काय होऊन जातं? जसं इथं अब्रामाच्या जीवनामध्ये झालं, इसाक 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 इसाक. हालेलुया. पण परमेश्वराने अब्रामाच्या अंतःकरणामध्ये जी मूर्ती तयार झाली होती तिला तोडून टाकलं. हालेलुया. आणि काय झालं?
परमेश्वर बोलला मी तुला आशीर्वाद आशीर्वाद देईन आणि मी तुझी वृद्धी आणि वृद्धी करीन. आमेन. या बहिणीने सुद्धा प्रियानो ती हिऱ्याची अंगठी घेतली, ऑफरिंग मध्ये टाकून दिली. ती बोलली प्रभू, ती पण देवाची सेविका होती. हालेलुया. तिचा पती पण देवाचा सेवक होता. ती बोलली आमचे जीवन प्रभू तुझंच आहे. हालेलुया. हे सोनं चांदी हिरे हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये, येशू तू माझ्यासाठी महत्वाचं. हालेलुया. ज्या क्षणी प्रियानो तिने ती हिरेची अंगठी दिली, ही खरी सत्य घटना मी तुम्हाला सांगते. ही जी बहीण तिचं नाव आहे जॅकी माइज. त्यांचं एक पुस्तक आहे. तिचा पती आहे, तिचं नाव आहे टेरी माइज. ते दोघं मिशनरी आहेत. पूर्ण जगामध्ये जाऊन देवाची सेवा करतात. हालेलुया. तिने ते काढलं, ती हिऱ्याची अंगठी दिली. आणि तुम्हाला माहिती ज्यावेळेस तिने ती हिऱ्याची अंगठी त्या ऑफरिंग मध्ये दिली, काही दिवसात तिला 3 हिऱ्याच्या अंगठी मिळाल्या. 3. किती? तिने एक अंगठी दिली. हालेलुया. तुम्हाला असं वाटतं देव माझा हिस्सा घेतोय. हालेलुया. देव तुमचा हिस्सा घेत नाहीये. इथं ऐका, आता सर्वजण लक्ष देऊन ऐका. हालेलुया. परमेश्वर अब्राहमाला बोलला मी तुला आशीर्वादित करीनच करीन, तुझ्या संतानाची, सर्व बोला संतानाची वृद्धीच वृद्धी करून ती आकाशातील ताऱ्यां इतकी व समुद्र तीरीच्या वाळू इतकी होईल असे मी करेन. हालेलुया. परमेश्वर अब्राहमाला एक मुलगा त्याने मागितला आणि परमेश्वर बोलला मी काय करणार आहे, तुला इतके मुलं देणार आहेत आकाशातील ताऱ्यां इतके वाळूच्या. पण यापेक्षा पण सर्वात महत्वाची गोष्ट, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रियांनो. अब्राहमाने देवाची वाणी ऐकली आणि त्याच्या एकुलत्या एक पुत्राला अर्पण केलं, म्हणूनच देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठवलं. कारण तुम्हाला माहिती शेवटी हा अब्राहमा बरोबर केलेला करार आहे. तुम्हाला माहिती जर अब्राहमाने इसाकाला अर्पण केलं नसतं तर देवाला त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठवायला प्रॉब्लेम झाला असता. कारण प्रियांनो, येशू ख्रिस्त हा कुणाच्या कुळामध्ये जन्माला आला? अब्राहमाच्या कुळामध्ये जन्माला आला. आणि परमेश्वर बोलला तुझ्या संततीच्या द्वारे जगातले सर्व कुळे आशीर्वादित होतील. का? कारण अब्राहमाने इसाकाला, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यावेळेस तुम्ही देवासाठी देवावर प्रेम करता आणि म्हणून ना तुम्ही त्या इसाकाला अर्पण करून टाकता. हालेलुया. त्याचा परिणाम फक्त तुमच्या जीवनावर होणार नाही, येणाऱ्या अनेक पिढ्यांवर होईल. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही देवाचं बळ धरून तुम्ही देवाच्या मार्गामध्ये एक पवित्र जीवन जगता, बायबल सांगतं जे माझ्यावर प्रेम करतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो, हा जो वेळ कशाचा वेळ आहे? कशाचा वेळ आहे? देवाकडे. या जगातील कोणत्याही गोष्टीला आपल्याला पहिलं स्थान द्यायचं नाहीये, तर आपल्याला केवळ प्रभू येशूला पहिलं स्थान द्यायचंय. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, बायबल मध्ये अजून एक उदाहरण आहे आणि बायबल सांगतं प्रियांनो, एकदा असं झालं, येशू ख्रिस्त हा चालला होता आणि त्यावेळेस प्रियांनो एक धनवान तरुण पळत 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 येशूकडे आला. धनवान होता तो. कसा होता?
धनवान त्याने येशू समोर गुडघे टेकले आणि गुडघे टेकून बोलला, प्रभूजी. काय बोलला? प्रभूजी, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे? येशूला काय विचारलं? सार्वकालिक जीवनात प्रवेश ना, इथं आपण वाचूया, सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? काय बोलला? मी कोणते? मत्ते 19 मध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला हे वचन भेटेल. हालेलुया. आणि त्यावेळेस हा जो प्रियांनो तरुण येशू समोर म्हणत होता, मला काय पाहिजे? सार्वकालिक जीवन. आता मला सांगा, सार्वकालिक जीवन कोण देतं? सार्वकालिक जीवन कोण आहे? येशू बोलला ना, मार्ग सत्य आणि जीवन माझ्याकडे आल्या वाचून कोणी देवाच्या राज्यामध्ये. जीवन म्हणजे येशूच आहे. आणि येशू या तरुण माणसाला बोलला, हालेलुया, की तुला जर खरोखर नाही जीवन पाहिजे तर येशू त्याला बोलला, तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. 18 वचनामध्ये आपण वाचतो, तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर. बायबल सांगते 20 वचनामध्ये, तो तरुण त्याला म्हणाला, मी माझ्या तरुणपणापासून हे सर्व पाळले आहे. काय बोलतो? मी या सर्व आज्ञा. तो बोला, माझ्या ठाई आणखी काय कमी आहे? माझ्यामध्ये आता कोणती गोष्ट कमी आहे? मी तर सर्व आज्ञा पाळल्या आहेत. आणि मग इथं बायबल सांगते, येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या माग ये. येशूने काय सांगितले या तरुणाला? तुझे असेल नसेल, तुझी सर्व संपत्ती, तुझं घर दार, बंगले, जमिनी, गाड्या, जुमले, काय करून टाक? विकून टाक, आणि ते गरिबांना दे, आणि माझ्या माग ये. पण बायबल सांगतं, पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता, त्याची संपत्ती पुष्कळ होती. त्या तरुणाने ज्यावेळेस ऐकलं, येशू काय बोलला? तुझी सर्व संपत्ती विकून टाक, तुझी जमीन विकून टाक, तुझी संपत्ती गरिबांना देऊन टाक. त्या तरुणाला काय वाटलं? दुःख. इथं बायबल सांगतं ना, तो तरुण खिन्न. काय झाला? खिन्न म्हणजे दुःखी. खिन्न म्हणजे अति दुःखी. त्याचं तोंड एकदम पडून गेलं. हसत हसत आला होता, प्रभूजी प्रभूजी मला सांगा ना. आणि येशू बोलला, जा तुझं सर्व विकून टाक. तोंड उतरून गेलं. प्रेम होतं ना, जमिनीवर प्रेम, सर्व गोष्टींवर प्रेम होतं. हालेलुया, हालेलुया. आणि मग तुम्हाला माहितीये, हा तरुण येशूला सोडून निघून गेला. आता सार्वकालिक जीवन कुणाकडे? आता ऐका, त्यांनी त्याचं घर, त्यांनी त्याचा पैसा, त्यांनी त्याच्या जमिनी, त्यांनी त्याच्याकडे जे सर्व होतं ते सोडलं नाही. आणि जो येशू ख्रिस्त, जो सार्वकालिक जीवन आहे, येशू कोण आहे? येशूला सोडून निघून गेला. तुम्हाला माहिती आहे, ज्या क्षणी तो येशूला सोडून निघून गेला, तो मरणामध्ये आणि नरकामध्ये गेला. काय येशू जीवन आहे?
मार्ग मीच जीवनाची भाकर आहे, जो कोणी भाकर खाईल तो कधीच मरणार नाही. पण येशू बोलला जर तुला मी पाहिजे, हालेलुया, तर सर्व गोष्टींपेक्षा पहिलं स्थान तुला मला द्यावं लागेल. तुझी संपत्ती, तुझं सोनं, तुझं चांदी, तुझे हिरे, या सर्वांपेक्षा सर्वात पहिलं स्थान हे तुम्हाला दिलं पाहिजे. तुमचा चेहरा नका पडू देऊ, नका पडू ना. मी नाही बोलणार आहे गरवी का, पण येशू जर बोलला तर तुम्हाला करावं लागेल. हालेलुया. पण जी अद्भुत गोष्ट इथं ही आहे, अनेकदा आपल्याला असं वाटतं देव माझा हिस्सा घेते, देव माझा हिस्सा घेते. पण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, याच अध्यायामध्ये जर तुम्ही पुढे वाचलं, इथे येशू ख्रिस्त काय उत्तर देतो आपण वाचूया. आपण याच मत्तै याचा 19 अध्याय आणि आपण 27 पासून ते आपण 30 पर्यंत वचन वाचूया. तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, पहा, आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत, तर आम्हास काय मिळणार आहे? येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल, तेव्हा माझ्या मागे चालत आलेले तुम्हीही 12 राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशांचा न्याय निवाडा कराल. आणखीन ज्या कोणी घरे, भाऊ बहिणी, बाप आई, मुले किंवा शेते माझ्या नामाकरिता सोडली आहेत, त्याला 100 पट मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. हालेलुया. इथे येशू काय बोलत आहे? आता पेत्र बोलला, कारण प्रियांनो येशूचे जे सर्व शिष्य होते, खरोखरचे येशूचे जे शिष्य, जे खरे येशूचे शिष्य, जे खरे येशूचे, त्यांना सर्व सोडावं लागतं. आणि जर तुम्ही सर्व सोडू शकत नाही तर तुम्ही येशूचे शिष्य होऊ शकत नाही. कारण येशू बोलला, जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्याने आपला वधस्तंभ उचलून घ्यावा आणि मग माझ्या मागे यावं. हालेलुया. प्रियांनो, तुम्हाला माहितीये, मला पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त बोलला, चल माझी सेवा करायला ये आणि चल तुझा जॉब सोडून टाक. हालेलुया. मी बोललो, नाही प्रभू, नको, हे नको करायला सांगू. मी ऑलरेडी ठरवलेले, मला इतकं शिक्षण घेतलं, आता माझं सर्व पूर्ण होते, मला इकडं जॉब भेटलेला आहे, आता मला फॉरेनला जायचा वेळ आला, तू मला आता बोलतो सोडून टाक. हे नको सांगू, दुसरं सांग, मी नोकरीला लागतो, भरपूर पैसे देतो तुझ्या चर्चमध्ये भरपूर पैसे देईल, पास्टर लोकांना मदत करल. पास्टर बनण्याचं तर माझ्या कोणत्याच अँगल मध्ये कधीच विचार नव्हता, कोणत्याच अँगल मध्ये कधीच माझ्या मनामध्ये हा प्रश्नच नव्हता की मी लहानपणी विचार करायचो मी मायकल जॅक्सन बनल, मग मी विचार केला मी ब्रूस ली बनल, मग मी विचार केला मी मॅराडोना बनल. प्रत्येक गोष्टीमध्ये मी खूप अनेक गोष्टी विचार करायचो. हालेलुया, हालेलुया. पण खरोखर प्रियानो, एक गोष्ट ज्यास परमेश्वर बोलतो, इसाकाला अर्पण कर आणि चल माझ्या मागे ये. हालेलुया. आहे की नाही? आणि आपल्याला असं वाटतं आता काय करू, पण आपण जर देवावर प्रेम करतो तर आपल्याला हे करावंच लागेल. कारण येशूने पण आपल्यावर प्रेम केलं की नाही, आणि त्याचं सर्वस्व दिलं. त्याने आपले दोन्ही हात वर केले आणि क्रूस खांबावर त्याचा रक्ताचा एक थेंब सांडला, केला की नाही? हालेलुया. मग आपण जर बोलतो मी येशूचं, मी देवावर प्रेम करतो, तर आपल्याला पण सर्व द्यावं लागेल. आपल्याला किती द्यावं लागेल? हालेलुया. आणि इथं म्हणून पेत्र काय म्हणाला?
आम्ही सर्व सोडून, किती सोडून? आपल्या मागे आलो. आमेन. आणि मग त्यावेळेस प्रियांनो, येशू ख्रिस्त काय म्हणाला? येशू ख्रिस्त बोलला की ठीक आहे, तुम्ही सर्व सोडून माझ्या मागे आला, तर ज्या वेळेस माझं 1000 वर्षाचं राज्य या जगामध्ये होईल, हालेलुया, त्यावेळेस काय होईल? तुम्ही 12 जण, 12 शिष्य, 12 राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशांचा न्याय निवाडा कराल. आणि पुढे म्हटलं, आणखी ज्या कोणी घरे, भाऊ बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत, त्याला 100 पटीने. किती पटीने? 100 पटीने. किती पटीने? पुन्हा एकदा बोला, 100 पटीने. हालेलुया, हालेलुया. इथं बायबल सांगते 100 पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे बद्दल त्याला मिळेल. तर ह्या जगामध्ये ज्यावेळेस तुम्ही येशूसाठी अर्पण करता, तुमचं शेत, तुमचं घर, जे पण येशू जे सांगेल ते, त्या बाईने तिची ना आपण पाहतो हिऱ्याची अंगठी दिली. हालेलुया. पण इथं बायबल सांगतं तुम्ही जे द्याल त्याच्या 100 पट मी तुम्हाला देईन. तुम्ही जे द्याल त्याच्या 100 पट. किती? 100 पट मी तुम्हाला देईन. हालेलुया. पण महत्वाची गोष्ट ही प्रियांनो, की या पृथ्वीवर आपल्याला देव 100 पट देईलच देईल. पण ज्यावेळेस या पृथ्वीचं जीवन समाप्त होईल, आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. जे जास्त महत्वाचं आहे, हा धनवान पुरुष, हा धनवान तरुण काय, तो त्याच्या फक्त शेतीकडे बघत राहिला, पैशाकडे बघत राहिला, मालमत्तेकडे बघत राहिला. नाही नाही नाही, हे माझं काय सांगते, त्याची मालमत्ता खूप होती. हालेलुया. आणि त्या मालमत्ताकडेच पाहत राहिला, त्या पैशाकडेच बघत राहिला आणि तसाच गेला नरकात. पण इथं पेत्र, पौल, मी मागं तुम्हाला पाऊलाविषयी सांगितलं. पाऊल हा एक साधारण व्यक्ती नव्हता. पाऊल हा एक MLA होता, अधिकारी होता, धनवान. इस्रायल देशामध्ये 70 लोक असायचे जे सनेद्रीनचे मेंबर होते. हालेलुया. आणि त्यापैकी पाऊल एक होता. तो धनवान माणूस होता, तो मोठा MLA होता, मोठा अधिकारी होता, प्रतिष्ठित होता. हालेलुया. उच्च शिक्षित होता. पण पाऊलाने काय केलं? काय केलं आपण वाचूया. आपण फिलिप्पियरास पत्र आणि यावेळेस प्रियांनो आपण 3रा अध्याय आणि यावेळेस आपण 7 आणि 8 वचन वाचूया. तुम्ही पूर्वी त्या वासनात जगत होता. फिलिप्पियरास पत्र 3रा अध्याय 7 आणि 8. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या, त्या ज्या गोष्टी, काय म्हणतो पाऊल? पाऊल कोण होता? एक अधिकारी, एक MLA. आज लोक ना, त्यांना मिनिस्टर बनायचे, त्यांना अधिकारी बनायचे, IAS बनायचं है ना, जीवन देतात त्याच्यासाठी. आणि पाऊल ऑलरेडी ते होता. पण पाऊलाने काय केलं? लात मारून टाकली त्याच्या प्रत्येक पदाला. हालेलुया. पुढं, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ख्रिस्त येशू माझा प्रभू याच विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व वस्तूंची हानी सोशिली आणि त्या केर कचरा असा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. हालेलुया. तो काय बोलतो?
इथं पाऊल बोलते की तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळं मी सर्व काही, सर्व बोला, मी सर्व काही हानी असे समजतो. सर्व काही म्हणजे या जगातले सर्व गोष्टी, सोनं चांदी हिरे, पोझिशन, पॉवर, सर्व काही, तो बोलतो सर्व या जगातल्या गोष्टी मी येशू समोर काय समजतो? हानी. इतकंच नव्हे, तो असं बोलतो की त्याच्यामुळं मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा, सर्वला केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. काय प्राप्त व्हावं? काय प्राप्त व्हावं? हालेलुया. ख्रिस्त हा लाभ, तो बोलतो मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा म्हणून सर्व गोष्टी मी काय करतो? केर कचरा अशा समजतो. पण हा मूर्ख तरुण धनवान कशाच्या मागे गेला? पैशाच्या मागे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, येशूने त्याची जी संपत्ती होती ना त्याच्या 100 पट त्याला वापस दिली असती. पण त्याला हे समजायला पाहिजे होतं, देवाला इसाक आवडत नाही. देवाला त्याची जागा कुणी घेतलेली आवडत नाही. पहिली जागा, पहिलं स्थान हे नेहमी येशूच आहे. हालेलुया, हालेलुया. मग त्याच्यासमोर पैसा, त्याच्यासमोर कोणता माणूस, त्याच्यासमोर कोणतं जग, त्याच्यासमोर, हालेलुया. आणि हे तुम्हाला आणि मला समजून घ्यावा लागल. हालेलुया. तुम्हाला आणि मला हे समजून घ्यावं लागल जर तुम्हाला आणि मला आशीर्वादित व्हायचे तर. कारण आपण बघितलं ज्यावेळेस अब्राहमाने हे समजून घेतलं, काय झालं? परमेश्वर त्याला काय बोलला? काय बोलला परमेश्वर त्याला? मी तुला त्याला बोला मी आशीर्वाद देईन दुप्पट. मी तुझी वृद्धी करीन. आमेन. जितकं तुम्ही तुमचं जीवन प्रभू येशूला समर्पित करता, जितकं तुम्ही बोलता प्रभू येशू माझं जीवन हे तुझ्या गौरवासाठी आहे, तुझ्या सेवेसाठी आहे, माझ्या जीवनामध्ये तू प्रथम आहेस, कोणता माणूस नाहीये, कोणती वस्तू नाहीये, कोणती गोष्ट नाहीये. हालेलुया. प्रभू येशू तू प्रथम आहेस. आमेन. हालेलुया. स्वर्गातून आवाज येतो, माझ्या मुला मी तुला आशीर्वाद देईन, मी तुझी वृद्धी आणि वृद्धीच करेन. शेवटी मला सांगा, सर्व काही कुणाच्या हातामध्ये? सर्व सोन्याच्या खाणी कुणाच्या आहे? सर्व जग कुणी बनवलं? हालेलुया. सर्व काही त्याने बनवलं. आणि कुणाला काय द्यायचं हे कुणाच्या हातात आहे? त्याच्याच हातात आहे. सर्व काही त्याच्या हातामध्ये. तुम्हाला आणि मला काय द्यायचं त्याच्या हातात होतं. हालेलुया. ही जमीन आपल्याला मिळाली, बरोबर दिलीच ना? कशी पण करून तो माणूस होता तिकडं अमेरिकेमध्ये. आम्ही विचार केला तो इथं कसा येईल, पण देवाने आणलंच ना त्याला. जर देव डिसाइड करतो, देव निर्णय घेतो ही गोष्ट मी माझ्या लेकराला देणार आहे, मग तो अमेरिकेत असू द्या, नाही तर तो पाताळमध्ये असू द्या, नाही तर कुठं असू द्या, देव बरोबर आणतो त्याला. हालेलुया. ही गोष्ट लक्षात ठेवा, देवाच्या हातामध्ये आपल्याला काय मिळणार आहे. आणि देव मोठ्यातली मोठी गोष्ट आपल्याला ती खूप मोठी वाटत असेल, पण देवासाठी ते काहीच नाही, धुळीचा कण पण नाही. हालेलुया. पण देव म्हणतो मी तुला कोणतीही गोष्ट देऊ शकतो, पण तू हे समजून घे मी सर्वात श्रेष्ठ आहे. हालेलुया. आणि तुझ्या अंतःकरणामध्ये, तुझ्या जीवनामध्ये तू मला पहिलं स्थान दिलं पाहिजेस. हालेलुया. तर प्रियानो, खरोखर ना काय होतं,
जो देणारा आहे आपल्याला सर्व, जो सर्व आपल्याला देणारा आहे त्याला विसरून जातो. आणि ज्या गोष्टी आपल्याकडे आल्यात त्याच्याकडूनच आलेल्या आहेत त्या गोष्टींना आपण पहिलं स्थान देतो आणि आपण विसरून जातो अरे तो देव सर्व काय देणार आहे. हालेलुया. या वेळेमध्ये हीच महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला समजून घ्यायचंय देव हा सर्व चांगल्या गोष्टीचा सोर्स आहे. तो देव मला सर्व चांगल्या गोष्टी देतो आणि म्हणून त्या देवाला मी देव ठेवणार आहे. मी गोष्टींना देव बनवणार नाही, मी संपत्तीला देव बनवणार नाही. जर तुम्ही त्या संपत्तीला देव बनवलं, माणसाला देव बनवलं, जगाला देव बनवलं, आशीर्वाद समाप्त, फिनिश. हालेलुया. जसा हा धनवान माणूस गेला आज नरकात मध्ये रडत असेल, आता पण विचार करत असेल मी का विकली नाही संपत्ती, आज मी स्वर्गात असतो. हालेलुया. आता तुम्हाला माहिती आहे की संपत्ती विकल्यामुळे तो स्वर्गात नाही, पण जर तो येशू बरोबर असता, काय येशूने सांगितलं होतं. आमेन. येशूने सांगितलं होतं म्हणून ते करणं गरजेचं होतं. आमेन. हालेलुया. येशू मध्ये असणं हे सर्वात मोठी गोष्ट आहे. इथं जसं पाऊल काय बोलला, मी सर्व गोष्टींना मुकलं आणि त्या केर कचरा अशा लेखतो यासाठी की, सर्व बोला, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. ख्रिस्त हा लाभ, ख्रिस्त हा लाभ. आणि ख्रिस्त हा लाभ प्राप्त होणे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जगातलं सर्व सोनं चांदी हिरे सर्व जगातली संपत्ती या सर्व गोष्टी प्राप्त होण्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट आहे ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. कारण फक्त ख्रिस्त आपल्याला त्या नरकातून बाहेर काढतो आणि स्वर्गामध्ये नेतो. माणसाने सर्व जग कमवलं, सर्व जग त्याच्याकडे, सर्व जगातलं सोनं त्याच्याकडे, सर्व जमीन त्याच्याकडे, सर्व काही त्याच्याकडे, पण नंतर मेला, नरकात गेला. किती परवडलं? 70 वर्ष इथं ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, ज्यांच्या जीवनामध्ये ना पैसा, जग, जगातल्या गोष्टींना प्रथम स्थान असतो, त्यांच्याकडे सर्व असतं, या जगामध्ये पण ते सुखी नसतात. या जगामध्ये पण ते सुखी नसतात. का? कारण सुख देणं हे देवाच्या हातामध्ये. पैसा तुम्हाला सुख देणार नाही. काल मी एक देवाचे सेवक आहे, मी त्यांची साक्ष ऐकत होतो आणि ते एक डीजे होते. तुम्हाला माहिती आहे, येशूकडे येण्याच्या ऐवजी ते रेकॉर्डिंग स्टुडिओ असतात ना, तिथं मोठे मोठे सिंगर जातात, गाणे रेकॉर्ड करतात. आणि हे जे देवाचे सेवक होते तिथे त्या स्टुडिओ मध्ये काम करायचे. आणि देवाचे सेवक बोलले तिथं मोठे मोठे मायकल जॅक्सन यायचा आणि मडोना यायची आणि ते सर्व त्यांचे गाणे रेकॉर्ड करायचे. आणि मी बघायचो ह्या लोकांकडे करोडो रुपये, त्यांच्याकडे खूप संपत्ती आहे, यांच्यावर लोक मरायला तयार आहेत, इतके प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी बघितलं या सर्वांचं जीवन एकदम बेकार होतं. तो बोलला ते इतके दुःखी होते, इतके कष्टी होते, इतकं नेहमी त्यांच्या जीवनामध्ये आनंदच नव्हता. आणि हा व्यक्ती तिथं काम करायचा त्या रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये. आणि तो बोलला त्याच्या डोक्यामध्ये ती नाही का असं बोलतात ना, काय बोलतात त्याला, लाईट लागली. त्याला समजलं. तो बोलला अरे ह्यांच्याकडं पैसा आहे, यांच्याकडं प्रसिद्धी आहे, यांच्याकडं लोक इतकं सर्व हे करतात, पण ह्यांचं जीवन एकदम मिझरेबल आहे, एकदम दुःखी जीवन जगत आहे. आणि त्याने विचार केला मला इथून पळ काढला पाहिजे. हालेलुया. आणि प्रियांनो, तो व्यक्ती आज देवाची सेवा करत आहे. आमेन. हालेलुया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ख्रिस्त हा सर्वात मोठा लाभ आहे. सर्वात मोठा लाभ कोण आहे?
ख्रिस्त. हालेलुया. आणि खरोखर म्हणून इथं पाऊल बोलतो ना, त्याच्या श्रेष्ठत्वासमोर, येशू ख्रिस्तासमोर या जगातल्या सर्व गोष्टी कशा आहेत? केर कचरा, काहीच नाही. आणि म्हणून आज प्रियानो आपण देखील या सर्व प्रियानो आपण या विशेष समयामध्ये असताना, या इलूलचा महिना आता समाप्त होणार आहे. 2 तारखेला 2 ऑक्टोबरला हा जो वेळ आहे हा समाप्त होणार आहे. 40 दिवसाचे उपवास समाप्त होणार आहेत. हालेलुया. पण त्या अगोदर तुम्ही देवाला पहिलं स्थान द्या. तुमच्या जीवनामधून सर्व मूर्त्या नष्ट करा. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, जसं तुम्ही प्रभू येशूला प्रथम स्थान द्या, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव तुमच्याकडून मागत नाहीये, देव तुम्हाला 100 पट देणार आहे. देवाने अब्राहमाला म्हटलं, काय म्हटलं? इसाकाला अर्पण कर, पण मी आकाशातील ताऱ्याने की बाळूच्या कणाने की तुझे मुलं वाढवल. त्या धनवान त्या तरुणाला देखील येशू ख्रिस्त काय फक्त त्यांना बोलत नव्हता की तू सर्व दे. पुढं आपण पाहतो पेत्राला आणि सर्व शिष्यांना येशू काय बोलला? ज्यांनी माझ्यासाठी जे काही सोडलं त्याच्या 100 पट मी वापस देईन. आमेन. हालेलुया. जर तुमच्या जीवनामध्ये अशी कोणतीही गोष्ट आहे, कोणतीही मूर्ती आहे, ती तोडून टाका. हालेलुया. आणि परमेश्वराला प्रथम स्थान द्या. आमेन. ओके, आपण सर्वजण उभं राहूया. ही वेळ आपले जीवन पुन्हा एकदा हालेलुया. 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 प्रियानो, आपण सर्वजण आपले दोन्ही हात उंच करा. आणि जसं अब्राहमाने त्याचं सर्वस्व अर्पण केलं, पाऊलाने त्याचं सर्वस्व अर्पण केलं, पेत्र आणि सर्व शिष्यांनी येशूसाठी सर्व काही सोडून टाकलं. प्रियानो, आज आपण देखील ते पाप सोडून टाका. तो इसहाक जो येशूपेक्षा आपल्याला प्रिय वाटत आहे, देवापेक्षा प्रिय वाटत आहे, आज पश्चाताप करा आणि परमेश्वराला बोला, प्रभू मला हे जग नाही, मला तू पाहिजेस. या जगातली धनसंपत्ती नव्हे तर ख्रिस्त हा लाभ. पाऊलाने त्याचं सर्वस्व सोडून टाकलं की ख्रिस्ताचं ज्ञान त्याला प्राप्त व्हावं. प्रियानो, आज परमेश्वराला आपले जीवन अर्पण करा आणि प्रभू येशूला बोला, प्रभू येशू, आज माझ्या अंतःकरणामधून सर्व मूर्ती मी तोडून टाकत आहे. पैसा, जग, कोणता माणूस, कुणालाही मी पहिलं स्थान देत नाही. प्रभू येशू, माझ्या जीवनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये मी तुला प्रथम स्थान देते. आज मी प्रत्येक मूर्ती तोडून टाकत आहे, प्रत्येक मूर्ती तोडून टाकत आहे. प्रभू येशू, मला तू पाहिजेस. प्रभू येशू, मला तू पाहिजेस. हालेलुया. मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं यीशु, मैं केवल तुझसे प्रेम करूं.
केवल तुझसे, मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं यीशु, मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे न हटो, तेरे ही मार्गों पर चलो यीशु, तेरी ही महिमा में गाओ यीशु, तेरे ही सामने झुकूं यीशु और पीछे न हटो, और पीछे न हटो, तेरे ही मार्गों पर चलो यीशु, तेरी ही महिमा में गाऊं यीशु, तेरे ही सामने झुकूं यीशु और पीछे न हटो, और पीछे न हटो। ओ रबा शिखेरी अंदर रबा शिखेरी अंदर पानी अंदर रबा खांदा रबा। तो आपल्या देव याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर। त्या प्रभू येशूने आपल्यावर महान प्रेम केलं, त्या प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर त्याच्या रक्ताचा एक एक थेंब अर्पण केला, त्याचं सर्वस्व आपल्यासाठी दिलं। आज त्या प्रभू येशूला बोलूया, प्रभू येशू माझं सर्वस्व तुझं आहे, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या जीवनामध्ये कोणतीही मूर्तीला मी थारा देणार नाही, प्रत्येक ती मूर्ती मी तोडून टाकत आहे आणि केवळ प्रभू येशू तुला मी पहिलं स्थान देते। धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, तू माझं सर्वात मोठं धन आहेस या जगातील सर्व गोष्टींपेक्षा, सर्व संपत्तीपेक्षा। प्रभू येशू तू माझ्यासाठी मोलवान। ओ राबा बाबा बारियांदा राबा शेरियांदा राबा रियांदा राबा राबा बाबा रियांतो रोबो सेकेरिया। धन्यवाद 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 देतो पिता, आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो, महिमा देतो, सन्मान देतो। पिता प्रत्येकाला आशीर्वादित केलंस, आम्ही धन्यवाद देतो। पिता आम्हाला प्रत्येकाला तुझं ज्ञान दिलंस, तुझं प्रगटीकरण दिलंस की प्रभू या जगातील सर्व गोष्टींपेक्षा तू मोलवान आहेस। काय या जगातली कोणतीही गोष्ट आमच्या पापाची क्षमा करू शकत नाही, या जगातील कोणताही माणूस आम्हाला नरकातून बाहेर काढू शकत नाही, पण प्रभू येशू तूच आमच्या पापाची क्षमा करतोस। प्रभू येशू तूच आम्हाला सार्वकालिक जीवन देतोस आणि पिता आम्हाला सर्वांना सहाय्य कर की आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही नेहमी पहिलं स्थान तुला द्यावं। प्रभू तुझी कृपा आम्हाला दिलीस म्हणून धन्यवाद देतो, येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन।